Hello dear friends, welcome to Sri Academy of Science Karad. So last lecture what we have seen the analytical treatment of interference pattern. Let us recall the points which we have seen in that derivation. So today's lecture we are going to see depend on that what exact the difference between the two equations are. Yes, because in the numericals, the way you are solving the problems, there is a one point that you can't derive, you can't solve the problem due to that equation. So today I am going to derive one relation, otherwise one equation, so that you can understand the path difference, so that how you can solve the problems with that equation. Okay, so let us recall the previous derivation. In previous derivation we have seen the diagram with monochromatic source S and the source S1 and S2, isn't it? And here is the screen, and from here the center line, and here is the O point. The light traveling from S1 to O and S2 to O, isn't it? The point O is called as a central bright, isn't it? And what is the path difference at O point? That we have taken it as a S2O minus S1O, which is equal to 0. Why here 0? Because the path traveling from S1 to O is same path that is traveling from S2 to O point. म्हणजेच S1 पासून O पर्यंत जाण्यासाठी जर 5 सेंटीमीटरचा डिस्टन्स जर लागत असेल, तर S2 पासून O पर्यंत जायला पण तुम्हाला 5 सेंटीमीटरचा डिस्टन्स लागतोय. म्हणजेच 5 minus 5 which is equal to 0. Got it? ठीक आहे. And similarly, you know the path difference for constructive interference. You know the path difference for constructive interference, and path difference is denoted as delta x. What is path difference for constructive interference? Yes, 0, lambda, 2 lambda, 3 lambda, so on. That is delta x is equal to n lambda, or we can take it as a 2 n lambda by 2, means 2 ला 2 cancel झाला की राहिलं किती n lambda. This is the equation. Okay. After this, याच्यानंतर आपण एक पॉइंट आपण कन्सिडर केला होता स्क्रीनवरती. म्हणजे ह्या स्क्रीनवरती ओ नंतर एक पॉइंट कन्सिडर केला होता, आणि तो पॉइंट आपण काय एक्सप्लेन केला होता, तर एक तर तो ब्राईट असेल किंवा एक तर तो डार्क असेल. मग जर ब्राईट असेल मग तो कुठला असणार आहे? फर्स्ट ब्राईट. मग आता फर्स्ट ब्राईट सांगण्यासाठी आपण काय केलं, परत ती लाईट ट्रॅव्हल केली. कुठून? S1 पासून P पर्यंत आणि S2 पासून P पर्यंत. ओके, S1 पासून P पर्यंत आणि S2 पासून P पर्यंत. मग आता हा फर्स्ट ब्राईट आहे, हे कसं एक्सप्लेन केलं? पुन्हा आपण त्याचा पाथ डिफरन्स कन्सिडर केला. ठीक आहे. मग तो पाथ डिफरन्स किती घेतला आपण? अगेन द सेम, S2P मायनस S1P. आता S2P मायनस S1P का केलं? कारण तुम्ही जर बघितलं तर S1P चा पाथ आणि S2P चा पाथ ह्या दोघांपैकी एक पाथ मोठा आहे, एक पाथ लहान आहे. मग या दोन्ही पाथपैकी S1P तुम्हाला लहान दिसेल, S2P तुम्हाला मोठा दिसेल. मग त्याच्यावरून आपण काय घेतलं? लार्जर मायनस स्मॉलर, इजंट इट? म्हणून काय घेतलं? S2P मायनस S1P. म्हणजे S1P जर 5 असेल तर S2P तुमचा 8 किंवा 10 असेल. मग त्या ग्रेटर मायनस स्मॉलर असं इक्वेशन आलं. त्यामुळे S2P मायनस S1P. आता आपण काय म्हणलंय, हा P ब्राईट असेल, बरोबर? पहिला ब्राईट असेल. मग आता पहिल्या ब्राईटसाठी आपल्याकडं पाथ डिफरन्स आहेच की, आहेच ना? मग आता पाथ डिफरन्स आहेच. मग आता 0चं इक्वेशन झालंय,
मग आता इथं मला इक्वेशन किती घ्यायचं आहे, लॅमडा कन्सिडर करायचा आहे. मग त्यासाठी पाथ डिफरन्स मी किती घेतो, पाथ डिफरन्स इज इक्वल टू म्हणजेच S2P मायनस S1P इज इक्वल टू 1 लॅमडा. S2P मायनस S1P इज इक्वल टू 1 लॅमडा किंवा नुसतं लॅमडा म्हणलं तरी चालेल. आता ह्याच्या अगोदर तुम्ही काय केलं होतं, तुम्ही एक रिलेशन डिराईव्ह केलं होतं. ते डिराईव्ह रिलेशन म्हणजे पाथ डिफरन्स तुम्ही फाइंड केला होता. तो किती फाइंड केला होता, कारण इथला डिस्टन्स तुम्ही किती घेतला होता, तो म्हणजेच y, बरोबर. हा डिस्टन्स किती घेतला होता, तो म्हणजेच d. इथला डिस्टन्स किती घेतला होता, तो म्हणजे स्मॉल d. ओके, म्हणजे तुम्हाला इथे इक्वेशन मिळालं होतं YD अपॉन कॅपिटल D. S2P मायनस S1P इज इक्वल टू YD अपॉन कॅपिटल D, बरोबर. आणि इथून तुम्ही इथला डिस्टन्स फाइंड केला होता, म्हणजे तुम्हाला y फाइंड करत होता ब्राईट पॉईंटचा. मग तुम्ही काय केलं, इक्वल टू किती कन्सिडर केला आता, लॅमडा, बरोबर. मग अरेंज केलं इक्वेशन y लॅमडा d, सॉरी y इज इक्वल टू लॅमडा d अपॉन स्मॉल d. मग आता इथं फक्त मी n कन्सिडर केला की इथं मला n मिळाला. कळालं का, बघा मी काय केलं, आपल्याला हे इक्वेशन आपण मागच्या डेरिव्हेशन मध्ये प्रूव्ह केलं. S2P मायनस S1P इज इक्वल टू YD अपॉन D. म्हणजे हे काय आहे, दिस इज द पाथ डिफरन्स. म्हणजे याला मी डेल्टा एक्स मी म्हणू शकतो. ठीक आहे, डेल्टा एक्स इज इक्वल टू S2P मायनस S1P इज इक्वल टू काय इक्वेशन मिळाले, YD अपॉन D. मग आता जर इथं पॉईंट P जर ब्राईट असेल तर आपल्याला पाथ डिफरन्स माहित आहे. म्हणजे किती घेऊ शकतो आपण, एक्स डेल्टा एक्स इज इक्वल टू n लॅमडा. ते मी फक्त मी काय केलं, इथं n लॅमडा मी कन्सिडर केला. मग n ची व्हॅल्यू किती आहे, n ची व्हॅल्यू मी आता 1 पुट केली. 1 पुट केल्यामुळे काय येणार, y1 इज इक्वल टू 1 लॅमडा d अपॉन d. सिमिलरली मी n ची व्हॅल्यू 2 पुट केली तर किती येणार, y2 इज इक्वल टू 2 लॅमडा d अपॉन d. समजलं का, ठीक आहे. म्हणजे असंच तुम्ही इक्वेशन डार्क साठी पण फाइंड केलं. मग आता मी जर असं म्हणलं, इफ P पॉइंट इज द डार्क पॉइंट, जसं आता फर्स्ट ब्राईट झाला तसं मी आता फर्स्ट डार्क ही म्हणू शकतो. मग आता फर्स्ट डार्क मी इक्वेशन कसं घेणार, परत सेम इक्वेशन S2P मायनस S1P इज इक्वल टू YD अपॉन D इज इक्वल टू, आता इथं काय येणार, इथं येणार डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सचा पाथ डिफरन्स. मग डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सचा पाथ डिफरन्स किती येतोय, इथे n लॅमडा येणार, इथे किती येणार आहे, 2n मायनस 1 लॅमडा बाय 2. हे इक्वेशन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कन्स्ट्रक्टिव्हला डेल्टा एक्स इज इक्वल टू n लॅमडा आणि डिस्ट्रक्टिव्हला डेल्टा एक्स इज इक्वल टू 2n मायनस 1 लॅमडा बाय 2, बरोबर. मग आता फक्त काय करायचं आहे, ही व्हॅल्यू तुम्हाला फक्त इथं पुट करायची आहे. मग काय येणार इक्वेशन, S2P मायनस S1P इज इक्वल टू YD अपॉन D इज इक्वल टू 2n मायनस 1 लॅमडा बाय 2. मग n ची व्हॅल्यू मी 1 पुट केली, 2 इंटू 1 2, 2 मायनस 1 1, 1 लॅमडा अपॉन D, सॉरी 1 लॅमडा अपॉन 2. मग इथे येणार इक्वेशन अरेंज केलं की 1 लॅमडा D अपॉन 2D. सॉल्व करा, तुमच्या लक्षात येईल काय केलं आपण. ठीक आहे, आता हे आपलं कालचं डेरिव्हेशन होतं, हे या फॉर्ममध्ये आपण गेलो होतो सॉल्व करायला. पण आता आपल्याला काय करायचं आहे, हा पाथ डिफरन्स आहे. आता काही न्यूमरिकलमध्ये कसं असणार आहे, तुम्हाला अँगलच्या फॉर्ममध्ये तुम्हाला इक्वेशन देतील, म्हणजे डेल्टा एक्स जो आहे तो अँगलच्या फॉर्ममध्ये देतील. मग तो अँगल कसा फाइंड करायचा, तर ते तुम्हाला मी आता एक्सप्लेन करतोय. म्हणजे ह्या यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्येच आपण एक दुसरा फॉर्म घेतोय की जिथे तुम्हाला पाथ डिफरन्स हा डिफरंट मिळेल. ठीक आहे, मग आता कसं सोडवतोय ते फक्त बघा.
ओके, बघा आता फिगर बघा, पुन्हा पॉईंट आपला तोच आहे, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. इथं मोनोक्रोमॅटिक सोर्स आहे एस, तिथून पुढं हे दोन सोर्सेस क्रिएट झालेत. ठीक आहे, एक म्हणजे S1, दुसरा म्हणजे S2. तिथून पुढं डी डिस्टन्स वरती एक स्क्रीन प्लेस केलेली आहे. ठीक आहे, आणि ह्या स्क्रीनवरती तुम्हाला आता इंटरफरन्स पॅटर्न तुम्हाला बघायला मिळेल. आणि तो इंटरफरन्स पॅटर्न कसा असणार आहे, तर हा सेंट्रल ब्राईट असेल तर इथं तुम्हाला मिळणार आहे फर्स्ट डार्क, इथं मिळणार आहे फर्स्ट ब्राईट, त्यानंतर मिळणार आहे सेकंड डार्क, आणि त्यानंतर मिळणार आहे सेकंड ब्राईट. म्हणजे हा फॉर्मॅट तुम्हाला ह्या स्क्रीनवरती बघायला मिळणार आहे. ठीक आहे, मग आता हा फॉर्मॅट तुम्हाला फाइंड करायचा आहे. म्हणजे जसं आता मागच्या डिरेक्शनमध्ये आपण हे ऑलरेडी प्रूव्ह केलेलं आहे. ओके, फक्त आता वेगळ्या मेथडने, म्हणजे आपल्याला पाथ डिफरन्स डिफरंट घ्यायचा आहे. मग आता पहिल्या इक्वेशनमध्ये पाथ डिफरन्स कसा मिळाला होता, तर S2P मायनस S1P किंवा S2O मायनस S1O असं इक्वेशन आपण घेतलं होतं. ठीक आहे, आता सेंटरला जर बघितलं तर सेंटरला मला पाथ डिफरन्स असाच राहणार आहे, S2O मायनस S1O. कारण इथून इथला डिस्टन्स आणि इथून इथला डिस्टन्स हा सेमच राहणार आहे. त्यामध्ये बदलणार आहे का ना, काहीच बदलणार नाही. त्यामुळे एकच राहणार, सेम राहणार. त्यामुळं तो इक्वल टू काय राहणार, 0. म्हणजे आता डेल्टा एक्स मला एक काहीतरी अँगलच्या फॉर्ममध्ये एक वेगळं इक्वेशन मिळतंय. ओके, मग ते मी कसं सॉल्व्ह करतोय ते फक्त आता नोटीस करा. लेट P be a point on the screen. आता एक पॉइंट P घेतलाय त्या स्क्रीनवरती. म्हणजे आता इथं मला सेंटरला काय मिळालंय, सेंटरला मला मिळालंय सेंट्रल ब्राईट. म्हणजे इथं इंटेन्सिटी काय आहे, जास्त आहे, मॅक्झिमम आहे, ब्राईट पॉईंट मिळतोय. आता मी जातोय कुठं, O नंतर मी P कन्सिडर केला. आता सेंटरला जसा मी डॉटेड लाईन इथं ड्रॉ केली, तसंच मी आता काय करतो, ह्याला इथं एक डॉटेड लाईन मी ड्रॉ करून घेतो. ठीक आहे, मग आता ह्यानं इथं काय केलं, ह्यानं एक अँगल क्रिएट केला. तो अँगल आपण म्हणूया थीटा. येते लक्षात? ओके, ठीक आहे, ओके. मोनोक्रोमॅटिक सोर्स एस कन्सिडर केला. त्यानंतर तुम्हाला दोन सोर्सेस मिळाले, एक म्हणजे S1, दुसरा म्हणजे S2. दे बोथ आर सेपरेटेड बाय डिस्टन्स स्मॉल डी. तिथून एक स्क्रीन आहे कॅपिटल डी एवढ्या डिस्टन्सवरती. ठीक आहे, त्यावरती O पॉईंट आहे, P पॉईंट एक कन्सिडर केलाय. O ला काय मिळालंय तुम्हाला, सेंट्रल ब्राईट. ओके, आणि तिथून आपण आता एक कोणता पॉईंट घेतला स्क्रीनवरती, P पॉईंट कन्सिडर केलाय. मग आता P आपल्याला काय सांगायचं आहे, P आपला ब्राईट असेल किंवा डार्क असेल. मग आता पहिली कंडिशन आपली असणार आहे P इज अ ब्राईट पॉईंट. P काय असणार आहे, ब्राईट असणार आहे. मग आता P ब्राईट सांगायच्या अगोदर आता इथली कंडिशन काय आहे बघा. इथं तुमचं D कशामध्ये आहे, स्मॉल d इज इन मिलीमीटर. स्मॉल डीचं डिस्टन्स किती आहे, मिलीमीटरमध्ये डिस्टन्स आहे. मिलीमीटर म्हणजेच किती रे, 10⁻³ पॉवर. ओके, आणि कॅपिटल डी म्हणजे हा मीटरमध्ये घ्यायचा आहे. म्हणजे 1 मीटर, 2 मीटर, 3 मीटर. म्हणजे आता इमॅजिन करा, ह्या डीचा डिस्टन्स आणि ह्या डीचा डिस्टन्स काय फरक आहे, तर डी इज इन मीटर. मग डी समजा तुम्ही 2 मीटर घेतला किंवा 5 मीटर जरी कन्सिडर केला, 5 मीटर. आणि हा डी किती आहे रे, डी तुमचा -3 मध्ये. मग आता बघा बरं, -3 मध्ये झाला किती, 0.001 झाला. मग इमॅजिन करा, हा डिस्टन्स तुमचा किती असेल, हा डिस्टन्स म्हणजे अगदी तुमचा लहान असणार आहे, अगदी एकमेकांच्या जवळ. आता तुम्ही त्याला इथं बोर्डवर बघताय म्हणजे तुम्हाला तो डिस्टन्स वेगळा दिसतोय, म्हणजे काहीतरी तो डिस्टन्स मोठा आहे, पण ऍक्च्युअल मध्ये हा डिस्टन्स किती अगदी लहान आहे. ओके, पुढं आता मग इथं कंडिशन काय मिळाली, तर डी इज लेस दॅन और मच लेस दॅन कॅपिटल डी. ही एक कंडिशन नोट डाऊन करून घ्या. ते आपण कालच्या डेरिव्हेशनमध्ये पण घेतलं होतं. कॅपिटल डी इज ग्रेटर दॅन और मच ग्रेटर दॅन स्मॉल डी. ठीक आहे, म्हणजे डी इज मच लेस दॅन और मच लेस दॅन कॅपिटल डी. ही कंडिशन नोट डाऊन करून घ्या. तसंच मी आता काय म्हणतोय, जॉईन द लाईट फ्रॉम S1 to P and S2 to P. S1 पासून मी हे जोडलं आणि S2 पासून हे इथं जोडलं. ठीक आहे, हे असं काहीतरी झालं. आता काय झालं, हा मिळाला तुम्हाला 5. मग आता ऍक्च्युअली पाथ डिफरन्स किती आहे आपला, तर तुम्ही जर ह्या पाथ डिफरन्स मध्ये बघितलं
तर परत एकदा एक लहान पाथ आहे, परत एकदा एक मोठा पाथ आहे. मग त्या मोठ्यातनं काय करायचं, आपल्याला लहान वजा करायचा आहे. मग आता मोठा कोण आहे इथं, मोठा आहे तो म्हणजे S2P मायनस S1P विच इज इक्वल टू डेल्टा एक्स. म्हणजेच काय, पाथ डिफरन्स. बरोबर. आता डेल्टा एक्स आपल्याला फाइंड करायचा आहे. मग आता हा S2P चा डिस्टन्स जास्त आहे आणि S1P चा डिस्टन्स कमी आहे. सपोज S1P म्हणजे मी तो इथं ड्रॉ करतो, S1 आहे, हा इथं P आहे. S1P आपल्याला 5 मिळतो, 5 सेंटीमीटर. आणि S2P मिळतो तुम्हाला 8 सेंटीमीटर. मग आता मला काय करायचं आहे, S1P किती आहे आपला 5, S2P किती आहे 8. मग या 8 मधनं मला हा 5 घालवायचा आहे. म्हणजे मी P पासून पाठीमागे येणार. म्हणजे इथं कुठंतरी मला हा डिस्टन्स मला 5 मिळेल. मग उरलेला डिस्टन्स किती, तर टोटल 8 आहे. 8 मधनं 5 गेला, राहिला किती, 5 आणि 3 8. म्हणजे इकडचा डिस्टन्स तुम्हाला मिळाला 3. मग आता मी जर म्हणलं व्हॉट इज द पाथ डिफरन्स, कारण तुम्हाला व्हॅल्यूज माहित आहेत, मग ती व्हॅल्यू काय असणार आहे, डेल्टा एक्स इज इक्वल टू 3. कारण तोच मिळाला ना डिफरन्स म्हणजे काय, मोठ्यातनं बारका वजा केला, जो राहिलेला डिस्टन्स आहे तो म्हणजे आपला पाथ डिफरन्स. आणि तो मला किती मिळाला, डेल्टा एक्स इज इक्वल टू 3. म्हणजे तो डिस्टन्स कुठं मी मेजर केला बघा, पीच्या ठिकाणी मेजर केला का, नाही, पी पासून पाठीमागे म्हणजे S2च्या जवळ कुठंतरी. येते लक्षात. मग आता हा डिस्टन्स म्हणजेच मला काय म्हणायचं आहे, त्या डिस्टन्सलाच मला डेल्टा एक्स म्हणायचा आहे. मग तो डेल्टा एक्स मला इथं घ्यायचा आहे. मग आता कसा घेणार बघा, जर हे तुम्हाला समजलं असेल तर तिथे लगेच कळेल. आता पहिल्यांदा जर O पॉईंट बघितला, हे विसरा, हे रेड लाईन जी ड्रॉ केली ती विसरा. सध्या फक्त S1 आहे, S2 आहे, इथं तुमचा O आहे. मग आता इथून इथं एक लाईन, इथून इथं एक लाईन. फक्त काय केलं, हा O तुमचा शिफ्ट झाला, कुठे शिफ्ट झाला, P पर्यंत. त्यामुळं हा जो असा होता तो काय झाला, तो असा फिरत वरती गेला. वरती गेल्यामुळे इथून तो डिस्टन्स त्याचा काय झाला, इन्क्रीज झाला. मग थोडक्यात काय, ज्या वेळेला इथून रे इथं आला त्यावेळेला हा डिस्टन्स त्याला परपेंडिक्युलर होता. आता इथून तो वरती शिफ्ट झाल्यामुळं हा त्याला परपेंडिक्युलर आहे का, S1 S2चा डिस्टन्स म्हणजे D नाहीये. मग त्यासाठी मी काय करतो, S1 पासून S2Pच्या पाथला मी एक परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेतो. ह्याला मी म्हणतो E पॉईंट. समजलं का बघा, ज्या वेळेला S1 O पर्यंत आणि S2 O पर्यंत ट्रॅव्हल करत होता त्यावेळेला हा D कसा होता, व्हर्टिकल होता. ठीक आहे. म्हणजे ह्या डॉटेड लाईनला तो D कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. या डॉटेड लाईनला हा D कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. पण जसा हा शिफ्ट केला P कडे, आता तो क्रॉसमध्ये आलाय, इन्क्लाइड मध्ये आलाय. मग आता ह्या D ला तो परपेंडिक्युलर आहे का, या Dच्या या डिस्टन्सला ही डॉटेड लाईन परपेंडिक्युलर आहे का, म्हणजे ही अशी. म्हणजे मी जर हे असं पकडलं, हे असं होतं, आता हे असं झालं, आता परपेंडिक्युलर आहे का, नाही. मग आता मी काय केलं, त्यासाठी ह्याला इथं मी अशी परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेतली. कळते का बघा. ही आपली डॉटेड लाईन आणि हा आपला परपेंडिक्युलर D. ठीक आहे. आता हे काय झालं, इन्क्लाइंड झालं. इन्क्लाइंडला हे परपेंडिक्युलर आहे का, नाही. मग त्यासाठी मी काय केलं, ह्याला इकडं परपेंडिक्युलर असं ड्रॉ केलं. आता मला परपेंडिक्युलर मिळालं का, ठीक आहे. मग आता त्यासाठी मी काय केलं, S1 पासून ह्या S2P ला एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करून घेतली, की जेणेकरून मला इथला अँगल किती मिळाला, 90 डिग्री. आलं का लक्षात, 90 डिग्री. म्हणजे मला इथं एक ट्रायंगल मिळाला का. व्हॉट इज द ट्रायंगल, सांगू शकताय, ट्रायंगल, कोणता ट्रायंगल S1 E S2. कारण E चा अँगल किती आहे, 90 डिग्री. राईट अँगल ट्रायंगल S1 E S2. यात हायपो कोण आहे, हायपोटेन्यूज. कोणती साईड हायपो आहे, S1 E नाही रे,
S1 कसा असेल, S1 S2 असेल, S1 S2 हायपो. कळतंय? ठीक आहे. आता मी काय करतो, इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेतो या स्क्रीनवरती. बघा, S2 पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेतला स्क्रीनवरती. मग आता बघा, जर इथं अँगल जर थिटा मिळत असेल तर हा अँगल पण किती मिळेल, हा अँगल पण मला थिटाच मिळेल, हा अँगल पण थिटाच मिळेल. ओके. आणि S2 पासून E चा डिस्टन्स जो आहे तो डिस्टन्स म्हणजेच डेल्टा एक्स. S2 E चा डिस्टन्स किती, डेल्टा एक्स. आणि डेल्टा एक्स म्हणजेच काय, तर तो पाथ डिफरन्स. समजतंय? कारण आता S1 पासून P चा पाथ आणि E पासून P चा पाथ हा दोन्ही पाथ एक आहे. आणि जो एक्स्ट्रा पाथ आहे तो म्हणजे कोण आहे, S2E. मग तो जो एक्स्ट्रा पाथ आहे त्यालाच आपण म्हणलंय डेल्टा एक्स. आणि तो डेल्टा एक्स म्हणजेच काय, पाथ डिफरन्स. डेल्टा एक्स काय, पाथ डिफरन्स. ओके. मग आता S2E इज इक्वल टू डेल्टा एक्स. मग आता त्यासाठी मी काय केलं, S2 पासून एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली या स्क्रीनवरती, की जेणेकरून ह्या अँगल थिटामुळं इकडचा अँगल मला काय मिळाला, थिटाच मिळाला. बरोबर. आता थिटा का मिळाला, जेवढा हा अँगल असेल तेवढाच हा अँगल असणार आहे. बरोबर. असं मी का म्हणलं, कारण ही कंडिशन बघा आपली काय कंडिशन आहे, डी इज लेस दॅन और मच मोर लेस दॅन कॅपिटल डी. म्हणजे तुमचा हा डीचा डिस्टन्स काय आहे रे, अगदीच लहान आहे, अगदीच लहान. म्हणजे अगदीच जवळच्या जवळ म्हटलं तरी चालेल, कारण तो मिलीमीटरमध्ये डिस्टन्स किती आहे, हा मिलीमीटर. आणि हा डी किती आहे, डी हा भरपूर लांब आहे, मच मोर ग्रेटर. मग आता ह्या डीच्या तुलनेत हा डी जर बघितला तर खूप मोठा दिसेल मला. मग आता इमॅजिन करा, हे तुम्हाला लहान दिसणार आहे. म्हणजे आता इथून जे 3 लाईन जे गेलेले आहेत, S1 पासून P, या सेंटर पॉईंट पासून P आणि S2 पासून ही P पर्यंत, हे 3 लाईन जे गेलेले आहेत, हे 3 लाईन काय असणार आहेत, 3 लाईन एकमेकांना पॅरलल असणार आहेत, पॅरलल. हे सगळ्या गोष्टी ॲझ्युम करायच्या आहेत, ॲझ्युम करायच्या आहेत. दिस ऑल 3 लाईन्स आर इक्वली पॅरलल बिकॉज द डिस्टन्स इज व्हेरी स्मॉल, व्हेरी स्मॉल. म्हणजे ही लाईन तुम्हाला अशी, हे असं दिसणार आहे, कारण हा तुमचा S1 असणार आहे, हा तुमचा S2 असणार आहे, आणि सेंटर पॉईंट. म्हणजे हे तिघं पण तुम्हाला काय दिसणार आहेत, पॅरलल दिसणार आहेत. येते लक्षात, पॅरलल. त्याच्यामुळं आपण काय म्हणलं, जर हा अँगल जर थिटा असेल तर हा अँगल पण तुम्हाला काय मिळणार आहे, थिटाच मिळणार आहे. आणि हा OPचा डिस्टन्स मी किती घेतो आता, OP हा डिस्टन्स तुमचा किती आहे, Y. आणि Y म्हणजेच काय, फ्रिंज विड्थ, डिस्टन्स बिटवीन 2 ब्राईट पॉइंट्स. गॉट इट? कळतंय? ओके. आता या अँगलमुळे मला हा अँगल थिटा मिळाला. मग आता बघा व्यवस्थित, इथं वाटलं तर मी ड्रॉ करतो. हा S2 आहे, ठीक आहे. इकडं P ला जातोय, हा डॉटेड आहे. इथं अँगल किती मिळालाय, थिटा. मग आता हा टोटल अँगल किती रे, टोटल 90 डिग्री. आपण ते रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शनमध्ये जे अँगल त्या पद्धतीने घेतले, त्या पद्धतीनं अँगल आपल्याला फाइंड करायचा आहे. जर हा जर अँगल 90 असेल, हा टोटल अँगल किती आहे, 90. म्हणजे हा अँगल मला किती मिळणार आहे, इकडचा अँगल मिळणार आहे आपल्याला 90 मायनस थिटा. हा अँगल किती मिळाला, 90 मायनस थिटा. म्हणजे इकडचा अँगल किती झाला रे, 90 मायनस थिटा. इथला अँगल किती, 90 मायनस थिटा. मग आता इथं 90 मायनस थिटा, इथं 90. मग हा अँगल मला किती मिळेल, मग इकडचा अँगल पण मला किती मिळणार आहे, इकडचा अँगल मला मिळणार आहे थिटा. इकडचा अँगल किती मिळणार आहे, थिटा. आलं का लक्षात? म्हणजे तुमचा जो असा ट्रायंगल जो तुम्हाला दिसतोय, S1 S2 आणि इकडचा E, हा तुमचा 90 डिग्री, इकडचा तुमचा थिटा आणि इकडचा तुमचा 90 मायनस थिटा. ही डायग्राम मी इथं ड्रॉ केलेली आहे बघा, तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. बघा, हा थिटा तर इथं हा थिटा, कारण हे काय आहेत, पॅरलल आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर हा टोटल अँगल मला किती मिळणार आहे, इथून इथला 90.
मग 90 मधनं हा थिटा गेला म्हणजे मला इथं किती मिळाला 90 मायनस थिटा. ओके 90 मायनस थिटा. मग इकडचा 90 आहे इथं 90 मायनस थिटा आहे म्हणजे इथं मला किती मिळाला 90 हा ट्रायंगल. मग हा जर थिटा असेल S2E चा डिस्टन्स किती डेल्टा एक्स. S2E चा डिस्टन्स किती डेल्टा एक्स. मग आता मला हा डेल्टा एक्स मला फाइंड करायचा आहे. मग काय घेणार इक्वेशन मग अकॉर्डिंग टू द ट्रायंगल साइन थिटा. व्हॉट इज साइन थिटा. साइन थिटा इज इक्वल टू सांगता येईल साइन थिटा. ठीक आहे बघा ट्रायंगल S1E ES2 साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट टू द हायपो. अपोजिट कोण अपोजिट म्हणजे हा डेल्टा एक्स आला आणि हायपो कोण हायपो म्हणजे स्मॉल डी आला. ओके डेल्टा एक्स अपॉन हा डी म्हणजे अरेंज केलं इक्वेशन डेल्टा एक्स इज इक्वल टू डी साइन थीटा and this is your path difference equation. Delta x is equal to d sin theta म्हणजे तुम्हाला पाथ डिफरन्स किती मिळाला तर डेल्टा एक्स इज इक्वल टू डी साइन थिटा मिळाला. आलं लक्षात. बघा ट्रायंगल कुठला आहे ट्रायंगल आपला S1E S2 जरा किचकट दिसतंय त्यासाठी मी वेगळं ड्रॉ केलं होतं. ठीक आहे मग आता थिटाच्या अपोजिटला कोण आहे तर हा S2E आहे म्हणजे तो डेल्टा एक्स घेतला आहे. हायपो कोण आहे तर हा डिस्टन्स डी आहे म्हणून डेल्टा एक्स अपॉन डी हेच डेल्टा एक्स इज इक्वल टू डी साइन थिटा. डेल्टा एक्स इज इक्वल टू डी साइन थिटा म्हणजेच S2P मायनस S1P इज इक्वल टू डेल्टा एक्स विच इज इक्वल टू डी साइन थिटा. समजलं इक्वेशन कसं आलं. हेच तुमचं इक्वेशन आहे जे अँगलच्या फॉर्ममध्ये तुम्हाला मिळते. डेल्टा एक्स इज इक्वल टू डी साइन थिटा. आता डिफ्रॅक्शनच्या पॉईंटमध्ये ज्यावेळेला आपण एंटर करणार तर डिफ्रॅक्शनमध्ये पण अशीच एक मेथड आहे. सेम मेथड म्हटलं तरी चालेल तुम्हाला पाथ डिफरन्स पण सेमच मिळणार आहे. त्यामध्ये पण हा पाथ डिफरन्स असाच मिळणार आहे सेमच आहे. फक्त त्यावेळेला इथं डिस्टन्सला आपण डीच्या ऐवजी स्मॉल ए कन्सिडर करतोय स्लिट विड्थ आपण घेतोय. ठीक आहे म्हणजेच तुम्हाला डेल्टा एक्स किती मिळणार डेल्टा एक्स इज इक्वल टू ए साइन थिटा. म्हणजे सेम इक्वेशन आहे सेम प्रोसेस आहे सेम वर्किंग आहे. फक्त इथं काय इथं दोन स्लिट्स आहेत तिथं एकच स्लिट आहे. म्हणजे इथं दोन सोर्सेस तयार झालेत S1 आणि S2 तिथं स्लिट असते एकच स्लिट असते एकच. तो फरक आहे. ते डिफ्रॅक्शनमध्ये गेलं तर समजून सांगेल मी. तर सध्या तरी आता हे लक्षात आलं का हे पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. पॉज करा आणि नोट डाऊन करा. ठीक आहे ठीक आहे ओके. आता पुढे जाऊया. आता कालच्या एक्सप्रेशनमध्ये आपण yn इज इक्वल टू एन लॅम्बडा डी अपॉन डी हे इक्वेशन आपण प्रूव्ह केलं होतं किंवा yn इज इक्वल टू 2n मायनस 1 लॅम्बडा डी अपॉन 2d हे इक्वेशन आपण प्रूव्ह केलं होतं. हे इक्वेशन आता इथंही प्रूव्ह करू शकतो. मग कसं प्रूव्ह करायचं तेही बघा. नोट डाऊन करून घेतलं तरी चालेल. आता काय करायचं बघा कसं हे इक्वेशन आणायचं. आता मी काय म्हणतोय बघा हे तर रद्द करतो हे फक्त लक्षात असू दे डोक्यात ठेवा. आता बघा S1 S2 मधला डिस्टन्स किती आहे स्मॉल डी. सोर्स पासून स्क्रीनचा डिस्टन्स किती आहे कॅपिटल डी आणि इथला डिस्टन्स किती आहे तर तो म्हणजे फ्रिंज विड्थ तो म्हणजेच वाय. ओके आपल्याला तो वाय आता आपल्याला फाइंड करायचा आहे. आता मी काय म्हणतोय हा S1 आणि S2 मधला डिस्टन्स हा अगदीच लहान आहे अगदीच व्हेरी स्मॉल. म्हणजे हा अँगल पण काय असणार आहे व्हेरी स्मॉल असणार आहे व्हेरी स्मॉल. त्यामुळे मी असं म्हणेन थीटा इज व्हेरी स्मॉल. थीटा इज व्हेरी स्मॉल म्हणजे थीटा काय झालाय थीटा अगदीच लहान झालाय. म्हणजे तुम्हाला दिसताना
आता ह्या 3 लाईन आपण कन्सिडर केल्या होत्या, ठीक आहे. मग आता इथला अँगल थिटा म्हणजे हा किती असणार आहे, अगदी लहान असणार आहे, व्हेरी स्मॉल. मग ज्या वेळेला आता एक कंडिशन आहे इथं कंडिशन काय आहे, ज्या वेळेला थिटा हा लहान असेल त्यावेळेला कंडिशन काय, साइन थिटा इज सिमिलर टू टॅन थिटा. साइन थिटा इज सिमिलर टू टॅन थिटा, ठीक आहे. थिटा इज व्हेरी स्मॉल, थिटा लहान असल्यामुळं साइन थिटा काय झाला, सिमिलर टू टॅन थिटा झाला. ओके. मग आता इक्वेशन काय होतंय बघा, इक्वेशन डी साइन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. मग आता टॅन थिटा मला इथं किती मिळतोय, टॅन थिटा जर तुम्ही बघितलं तर मी एक ट्रायंगल तुम्हाला दाखवतो. तिथं आपल्याला टॅन थिटा आपल्याला फाइंड करायचा आहे. ओके. टॅन थिटा मला किती मिळणार आहे बघा बरं. ह्याला मी जर इथं ए पॉइंट दिला, ट्रायंगल AOP, ट्रायंगल AOP मध्ये तुम्हाला हा थिटा मिळाला. हा तुमचा परपेंडिक्युलर, इथं नाही येणार तुमचा 90, ठीक आहे. हा तुमचा हायपो. माझा टॅन थिटा काय आहे, अपोजिट टू द ऍडजसंट, म्हणजे अपोजिट टू दी ऍडजसंट. ऍडजसंट म्हणजे इथं डिस्टन्स किती आहे, डी. मग टॅन थिटा किती मिळणार आहे, y/d. ओके. टॅन थिटा इज इक्वल टू y/d. मग आता साइन थिटाच्या ऐवजी मी काय करतो, टॅन थिटा मी पुट करतो, किंवा मी हे असं इक्वेशन लिहितो, साइन थिटा इज इक्वल टू डेल्टा x/d. मगाच इक्वेशन, आणि साइन थिटा म्हणजेच किती, टॅन थिटा इज इक्वल टू डेल्टा x/d. देअरफॉर टॅन थिटा म्हणजेच किती, y/d विच इज इक्वल टू डेल्टा x/d. ठीक आहे. मग डेल्टा एक्स किती मिळणार आहे तुम्हाला, डेल्टा एक्स इज इक्वल टू y/d. इथे इक्वेशन लिहितो, डेल्टा एक्स इज इक्वल टू y/d. हे इक्वेशन आपण सोडवलं होतं कुठेतरी. S2p मायनस S1p इज इक्वल टू y/d. बरोबर का. S2p मायनस S1p इज इक्वल टू y/d. आलं लक्षात, ठीक आहे. ओके. आता हे नोट डाऊन करून घ्या, पॉज करा, नोट डाऊन करून घ्या. नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. ओके. आता पी पॉइंट आपला काय ब्राईट आहे, मग त्यासाठी काय येणार, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. डेल्टा एक्स किती आपल्याकडं 0, लॅम्बडा, 2 लॅम्बडा, 3 लॅम्बडा, सो ऑन. म्हणजेच डेल्टा एक्स किती आहे, n लॅम्बडा किंवा 2n लॅम्बडा बाय 2. ठीक आहे. मग आता डेल्टा एक्सची व्हॅल्यू फक्त आपल्याला काय करायचं आहे, पुट करायचं आहे. डेल्टा एक्स आपल्याला समजा 0 घेतला तर किती येणार, 0 येणार. म्हणजे तिथं 5 डिफरन्स 0, सेंट्रल ब्राईट घ्यायचं नाही आपल्याला. काय घ्यायचं आहे, पी घ्यायचं आहे. म्हणजे तो तिथून वरती, म्हणजे हा किती असणार आहे आपला, 1 लॅम्बडा. ठीक आहे. मग आता मी असं म्हणतो, डेल्टा एक्स इज इक्वल टू n लॅम्बडा, आणि यांची व्हॅल्यू किती येणार, 1. म्हणजे तो किती मिळाला मला, 1 लॅम्बडा. मग आता हे इक्वेशन किती मिळणार आहे, लॅम्बडा इज इक्वल टू y/d. Therefore y is equal to lambda d/d. Y is equal to lambda d/d. त्यामुळे इथे लॅम्बडा किती आहे, 1 लॅम्बडा. मिळालं का इक्वेशन. आता मी जर सेकंड ब्राईट मी जर बघितला, सेकंड ब्राईट कुठं असणार आहे, आता हा सेंट्रल ब्राईट, फर्स्ट डार्क, फर्स्ट ब्राईट, सेकंड डार्क, सेकंड ब्राईट असं जाणार ना वरती. सेकंड ब्राईटला किती येणार, 2 लॅम्बडा. म्हणजे इक्वेशन किती येणार, म्हणजे जसं आता y1 इज इक्वल टू 1 लॅम्बडा d/d, तसंच y2 किती येणार ब्राईटसाठी, 2 लॅम्बडा d/d ब्राईटला. ठीक आहे. थर्डला किती येणार, y3 ब्राईट इज इक्वल टू 3 लॅम्बडा d/d. आलं का लक्षात, समजलं. तसंच तुम्ही डिस्ट्रक्टिव्ह तुम्ही फाइंड करू शकता. डिस्ट्रक्टिव्हला काय करणार,
डिस्ट्रक्टिव्हला काय करणार, डिस्ट्रक्टिव्हचा पहिल्यांदा पाथ डिफरन्स लिहून घ्यायचा. तो किती येणार, λ/2, 3λ/2, 5λ/2, 7λ/2 सो ऑन. इथं किती येणार, डेल्टा एक्स इज इक्वल टू 2n - 1λ/2. ठीक आहे, हे इक्वेशन आहे आपल्याकडं. डेल्टा एक्स इज इक्वल टू YD/D. ओके, मग आता इक्वेशन मी इथं लिहून घेतलं. ठीक आहे, डेल्टा एक्स म्हणजे किती येणार, 3λ/2 किंवा 1λ/2. ठीक आहे, सॉल्व्ह करून बघूया आपण. हे समजलं. ठीक आहे, आणि शेवटचं इक्वेशन काय येणार, yn ब्राईट इज इक्वल टू nλD/D. nλD/D कळालं. ठीक आहे, ओके. आता डार्कसाठी बघूया. आता डार्कसाठी बघूया. डार्कला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स डेल्टा एक्स किती येणार, λ/2, 3λ/2, 5λ/2 सो ऑन. म्हणजेच डेल्टा एक्स इज इक्वल टू 2n - 1λ/2. ठीक आहे, आता डेल्टा एक्स किती पाहिजे आपल्याला, λ/2. म्हणजेच मी असं घेतो आता, YD/D इज इक्वल टू डेल्टा एक्स. डेल्टा एक्स म्हणजेच किती, λ/2. अरेंज केलं इक्वेशन. देअरफॉर y इज इक्वल टू λD/2D. आलं का इक्वेशन. ठीक आहे, म्हणजे हे झालं y1 डार्कसाठी. फर्स्ट डार्क y1 डार्क इज इक्वल टू 1λD/2D. तसंच सेकंड डार्कला किती येणार, y2 डार्क इज इक्वल टू किती इक्वेशन आहे, 3λ/2 येणार ना. 3λ/2 म्हणजे 3λ/2 म्हणजे इथे येणार 3λ/2, इथे येणार 3λD/2D म्हणजे 3λD/2D. हे तुमचं इक्वेशन. ओके, तिसऱ्याला किती येणार, y3 डार्कसाठी. y3 डार्कला तर हे इक्वेशन येणार. म्हणजे इथे येणार डायरेक्टली y3 डार्क इज इक्वल टू 5λD/2D. मग आता nthला किती येणार, nthला yn इज इक्वल टू 2n - 1 λD/2D. 2n - 1 λD/2D. समजलं. ठीक आहे, हे नोट डाऊन करून घ्या. पॉज करा आणि नोट डाऊन करा. पॉज करून नोट डाऊन करा. लिहिलं. ठीक आहे, ओके. आता तुमच्या एक लक्षात आलं असेल की तुमचं ब्राईटसाठी इक्वेशन किती मिळालंय रे, yn इज इक्वल टू nλD/D. आणि डार्कला किती मिळालाय, yn इज इक्वल टू 2n - 1 λD/2D. हे मिळालंय ब्राईटला, हे मिळालंय डार्कला. ठीक आहे, ब्राईट पॉइंट आणि डार्क पॉइंट. आता तुम्हाला इक्वेशन्स तुम्हाला मिळालेत. फर्स्ट ब्राईट किती असेल, सेकंड ब्राईट किती असेल, थर्ड ब्राईट किती असेल, फोर्थ ब्राईट किती असेल. ठीक आहे, तसंच फर्स्ट डार्क किती असेल, सेकंड डार्क किती असेल, थर्ड डार्क किती असेल. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण जर त्याचा ग्राफ जर बघायला गेलो तर ग्राफमध्ये तुम्हाला दाखवायचं आहे काय, आता एक म्हणजे कंडिशन आपल्याला काय आहे, इंटेन्सिटी मॅक्झिमम आणि इंटेन्सिटी मिनिमम. आता इथल्या कंडिशन्स आपल्याला माहिती आहेत, आपण ते डिराईव्ह केलेत. कन्स्ट्रक्टिव्ह डिस्ट्रक्टिव्हमध्ये ते एक फॉर्म्युला आपल्याला तो मिळाला होता. तसा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडवरनं इंटेन्सिटी आणि इंटेन्सिटीवरनं आपण मॅक्झिमम इंटेन्सिटी आणि मिनिमम इंटेन्सिटी हे आपण काय केलंय, फाइंड केलंय. मग आता मॅक्झिमम इंटेन्सिटी किती मिळालं आपल्याला, 4I मिळाला आहे, बरोबर. मिनिमम इंटेन्सिटी किती मिळालं आपल्याला, 0. ओके, मग आता आयमॅक्स आपल्याकडे 4I आहे, आय मिनिमम आपल्याकडे 0 आहे. हे एक डोक्यात ठेवा. ठीक आहे, आता इथं काय होणार, जिथं तुम्हाला ब्राईट पॉईंट मिळणार आहे तिथं इंटेन्सिटी मॅक्झिमम म्हणजेच किती, 4 आहे. आणि जिथं डार्क मिळणार आहे तिथं इंटेन्सिटी किती असणार आहे, 0.
मग ग्राफ कसा ड्रॉ करायचा आहे. मग आता पाथ डिफरन्स आपला किती होता, डेल्टा एक्स इज इक्वल टू डी साइन थिटा. ठीक आहे. मग आता पाथ डिफरन्स वर्सेस इंटेन्सिटी असा तो ग्राफ घ्यायचा. इथं इंटेन्सिटी आणि इकडे येणार आहे पाथ डिफरन्स दॅट इज डी साइन थिटा. इथे येणार 0 म्हणजे हा काय झाला तुमचा सेंट्रल ब्राईट. सेंट्रल ब्राईटला इंटेन्सिटी किती आहे, मॅक्झिमम ना 4 आहे, बरोबर का. सेंट्रल ब्राईटला इंटेन्सिटी किती आहे, मॅक्झिमम, त्यामुळे 4 आहे. त्याच्यानंतर आपल्याला किती मिळणार आहे, लॅम्बडा बाय 2. इथं किती येणार लॅम्बडा, इथं किती येणार 3 लॅम्बडा बाय 2, इथं किती येणार 2 लॅम्बडा. इथं पण मायनस लॅम्बडा बाय 2, इथं येणार मायनस लॅम्बडा, इथं येणार मायनस 3 लॅम्बडा बाय 2, इथं येणार 2 लॅम्बडा. ओके. आता बघा हे लिहिलेलं मी बरोबर आहे का. पहिला डार्क किती आहे आपला, लॅम्बडा बाय 2. पहिला ब्राईट किती आहे, लॅम्बडा. पाथ डिफरन्स बघा, पाथ डिफरन्स बघा तुमच्या लक्षात येईल. डेल्टा एक्स इज इक्वल टू 0 लॅम्बडा 2 लॅम्बडा 3 लॅम्बडा 4 लॅम्बडा असं जाणार. आणि डार्कला 1 लॅम्बडा बाय 2 3 लॅम्बडा बाय 2 5 लॅम्बडा बाय 2 7 लॅम्बडा बाय 2. जसं लेफ्ट हँड साईड आहे तसं तुम्हाला राईट हँड साईड पण मिळतोय. ठीक आहे. म्हणजे दोन्ही बाजूला पॅटर्न वरती पण मिळणार आणि पॅटर्न तुम्हाला खाली पण मिळणार आहे. आता ग्राफ काढायचा आहे, ग्राफ. मग इंटेन्सिटी वर्सेस पाथ डिफरन्स तो म्हणजे डी साइन थिटा. ठीक आहे. मिक्स करणे डी साइन थिटा पाथ डिफरन्स. ओके. आता हा आपलं किती 4i आहे. 4i. सेंटरला इंटेन्सिटी काय होती, मॅक्झिमम का मिनिमम. व्हेरी गुड, मॅक्झिमम. ठीक आहे. मॅक्झिमम असल्यामुळं तुम्हाला इतकं तुम्हाला मिळणार आहे पॉईंट. त्याच्यानंतर काय मिळणार आहे, आता सेंटरला ब्राईट आहे, ब्राईट नंतर काय येणार डार्क, परत काय येणार ब्राईट, परत काय येणार डार्क, परत काय येणार ब्राईट. मग आता इथं जर ब्राईट असेल तर हा काय असणार आपला डार्क. म्हणजे इथून तिची इंटेन्सिटी काय झाली, कमी झाली. इथून तिची इंटेन्सिटी काय झाली, कमी झाली. आलं लक्षात. ठीक आहे. आता सेंट्रल ब्राईट त्यानंतर डार्क. आता काय मिळणार, ब्राईट म्हणजे आता परत इंटेन्सिटी काय होईल, इंटेन्सिटी इन्क्रीज होईल. परत इंटेन्सिटी काय होणार, डिक्रीज होईल. परत इंटेन्सिटी काय होईल, इन्क्रीज होईल. तसंच तुम्हाला या बाजूला मिळेल ठीक आहे. म्हणजे तुम्हाला हा ग्राफ असा काहीतरी बघायला मिळेल. हा झाला तुमचा इंटरफरन्स पॅटर्नसाठी हा ग्राफ. म्हणजे जिथं इंटेन्सिटी मॅक्झिमम तिथं तुम्हाला 4i ची इंटेन्सिटी मिळणार आहे. तिथं ॲम्प्लिट्यूडचा काय झाला मॅक्झिमम आणि नंतर परत ॲम्प्लिट्यूड काय झाला मिनिमम. म्हणजे इंटेन्सिटी मिनिमम, इंटेन्सिटी मॅक्झिमम, मॅक्झिमम मिनिमम, मॅक्झिमम मिनिमम, मॅक्झिमम. म्हणजेच 4i 0 4i 0 4i. तसंच 0 4i 0 4i. नोट डाऊन करून घ्या, ग्राफ ड्रॉ करून घ्या. ओके. ठीक आहे. आता इथंपर्यंत तुमचा पॉईंट इंटरफरन्सचा कव्हर केला, इंटरफरन्सचा पॉईंट कव्हर केला. आता टेक्स्ट तुम्ही काय करायचं आहे, इंटरफरन्सचा पॉईंट हा सगळा तुम्ही रीड करून घ्यायचा आहे. तर ह्याच्यानंतरचं लेक्चर असणार त्यामध्ये आपण आता दुसऱ्या पॉईंटमध्ये एंटर करतोय तो म्हणजे डिफ्रॅक्शन पॅटर्न. आता तसा इथं ग्राफ तुम्हाला बघायला मिळाला की प्रत्येक ठिकाणी इंटेन्सिटी मॅक्झिमम झाली की सगळीकडं त्याचा ॲम्प्लिट्यूड म्हणजे इंटेन्सिटीचा ॲम्प्लिट्यूड किती 4 आहे सगळीकडे तेवढाच राहतोय, कॉन्स्टंट राहतोय. ठीक आहे. पण डिफ्रॅक्शनमध्ये तसं होत नाही. इंटेन्सिटी परत हळूहळू काय होते, कमी कमी होत जाते. ते आपण त्या पॉईंटमध्ये बघणार आहोत. पण सध्या इथं एक तुमचा इंटरफरन्सचा पॉईंट तुमचा क्लिअर झालेला आहे. ओके. मग आता ह्या इंटरफरन्सपर्यंत जेवढे झालेले आहेत त्यासाठी मी एक दोन एक्झाम्पल्स आता मी घेतोय. हे 2 एक्झाम्पल झाले की मी बाकीचे एक्झाम्पल्स फक्त स्क्रीनशॉट करून मी तुम्हाला ग्रुपवरती टाकेन. ती मी फक्त काय करायचं तुम्हाला ते रीड करायचं आहे, बघायचं आहे, वाचायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे आणि जिथं समजत नाही ते तुम्हाला ते विचारायचं आहे. ओके. मग त्यासाठी तुम्हाला 2 फॉर्म्युला मी आत्ता सांगितले होते.
ब्राईट आला की वाय एन इज इक्वल टू एन लॅमडा डी अपॉन डी आणि डार्क आला की वाय एन इज इक्वल टू 2n - 1 लॅमडा डी अपॉन 2d. हे दोन इक्वेशन्स तुम्हाला येणं गरजेचं आहे. ठीक आहे. फाइंड द सेपरेशन बिटवीन सेकंड मिनिमा and third maxima. Second minima and third maxima on same side if d is equal to 1 millimeter, capital D is equal to 2 meter and lambda is equal to 6000 angstrom. एग्जाम्पल नोट करून घ्या, नोट डाऊन करा, सॉल्व करायला आहे सोल्युशन. ओके, बघा आपल्याला काय करायचं, फाइंड द सेपरेशन बिटवीन सेकंड मिनिमा अँड थर्ड मॅक्झिमा. म्हणजे मिनिमा कितवा, दुसरा, मॅक्झिमा कितवा, तिसरा. हे कुठं आहेत, एकाच बाजूला आहेत, सेम साइड. ठीक आहे. आणि त्यासाठी तुम्हाला डी दिलाय, कॅपिटल डी दिलाय, लॅमडा दिलाय. ओके. मग आता हे मिलीमीटरमध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला ते कन्वर्ट करावं लागेल. 1 मिलीमीटर म्हणजे 1 × 10⁻³ कॅपिटल डी इज इक्वल टू 2 मीटर, लॅमडा इज इक्वल टू, आता अँगस्ट्रॉम म्हणजे किती आला, पॉवर 10⁻⁻10. म्हणजेच हे 3 शून्य घालवले, 6 × 10⁻⁻7 मीटर. 3 शून्य असते तर हे -10 आलं असतं. ओके. म्हणजे 6000 × 10⁻⁻10, हे 3 झिरो घालवल्यामुळं 10⁻⁻7. आता जरा स्क्रीन बघा, स्क्रीन असेल का बघा. हा आपला काय आहे, सेंट्रल ब्राईट. इथं काय येणार, फर्स्ट डार्क. इथं काय येणार, फर्स्ट ब्राईट. ओके. इथं काय येणार, सेकंड डार्क, सेकंड ब्राईट, थर्ड डार्क, थर्ड ब्राईट. ठीक आहे. डिस्टन्स कुठला पाहिजे, दुसरा मिनिमा. कुठं आहे, फर्स्ट डार्क, सेकंड डार्क, दुसरा मिनिमा. थर्ड मॅक्झिमा, फर्स्ट ब्राईट, सेकंड ब्राईट, थर्ड ब्राईट, थर्ड मॅक्झिमा. म्हणजे इथं आला थर्ड मॅक्झिमा, इथं आला सेकंड मिनिमा. मग आता ह्या डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचा आहे, ह्याला म्हणूया आपण वाय. ओके. मग आता तो आपल्याला फाइंड करायचा आहे. मग आता तो वाय फाइंड करण्यासाठी पहिल्यांदा ब्राईटसाठी इक्वेशन घेतलं पाहिजे आणि डार्कसाठी इक्वेशन घेतलं पाहिजे. मग आता ब्राईट किती आहे, मी असं म्हणतो, फॉर थर्ड ब्राईट yn इज इक्वल टू n लॅमडा डी अपॉन डी. म्हणजे एन किती आहे, थर्ड आहे, म्हणजे y3 इज इक्वल टू 3 लॅमडा डी अपॉन डी. हे इक्वेशन नंबर 1. नोट डाऊन करा. क्वेश्चन पुसू, कारण इथं सोल्युशन मध्ये लिहिले सगळं. आता कितवा डार्क, सेकंड डार्क. फॉर सेकंड डार्क, डार्कचा फॉर्म्युला काय, yn इज इक्वल टू 2n - 1 लॅमडा डी अपॉन 2d. कितवा डार्क आहे, सेकंड, त्यामुळं 2 येणार. 2 × 2 2 to the 4 4 - 1 3 लॅमडा डी अपॉन 2d. इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. आता ह्याच्यामधला थर्ड मॅक्झिमम सेकंड मिनिमा मधला कोण ग्रेटर आहे रे, थर्ड मॅक्झिमा का सेकंड मिनिमा. बघा हा सेंटर ब्राईट आहे, इथून ती व्हॅल्यू आपली वाढत निघाली, म्हणजे हा कमी असणार आहे आणि साहजिकच हा तुमचा काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे. त्यामुळे कशातून काय मायनस केलं पाहिजे, तर थर्ड मॅक्झिमा मधून 2 मिनिमा हा मायनस केला पाहिजे.
ठीक आहे, म्हणजे y3 मायनस y2. ओके, मग आपला फॉर्म्युला काय राहणार आहे, आपल्याला यातला y काढायचा आहे ना. y इज इक्वल टू y3 मायनस असं म्हणूया y3 ब्राईट मायनस y2 डार्क. याला मी इथं ब्राईटला बी म्हणतो, इथं मी याला डार्कला डी म्हणतो. y3 ब्राईट मायनस y2 डार्क. ठीक आहे, तर इथं मी हे करतो y इज इक्वल टू y3 ब्राईट किती आहे, 3 लॅम्बडा डी अपॉन डी मायनस 3 लॅम्बडा डी अपॉन 2d. ठीक आहे, डिनॉमिनेटर सेम करायला पाहिजे. आता हे पुसतो, डिनॉमिनेटर सेम करा म्हणजे 2 मल्टिप्लाय झाला, 2 3 इज 6 लॅम्बडा डी मायनस 3 लॅम्बडा डी अपॉन 2d विच इज इक्वल टू 6 मधून 3 गेले, 3 लॅम्बडा डी अपॉन 2d. हा मिळाला y. आता y आला की काय करायचं, लॅम्बडाची किंमत माहीत आहे, डी ची किंमत माहीत आहे आणि स्मॉल डी ची पण किंमत माहीत आहे. त्या व्हॅल्यूज फक्त काय करायचं यामध्ये सबस्टिट्यूट करा. ते वरचं पुसतो, y इज इक्वल टू 3 लॅम्बडा किती आहे, 6 इंटू 10 रेज टू मायनस 7, कॅपिटल डी किती आहे 2 डिवाइड. ओके, 2 ला 2 इथं काय झाला कॅन्सल, राहिलं किती 3 6 18 इंटू 10 रेज टू मायनस 7. हा मायनस 3 वरती गेला म्हणजे 10 रेज टू प्लस 3 आले किती -7 प्लस 3. -7 प्लस 3 किती, 7 मधनं 3 गेले, 4 5 6 7 4 आला, 10 रेज टू -4 म्हणजे इथं डिस्टन्स किती मिळालं तुम्हाला 18. हे तुमचं फायनल आन्सर. नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, ओके. Second example, find the separation between 7th maxima and 11th minima on same side of center bright. If d is equal to 1 millimeter, capital D is equal to 0.5 meter and lambda is equal to 5000 angstrom. Solution. Example number 2. Find the separation between 7th maximum and 11th minima on the same side of central bright. If d is equal to 1 millimeter, capital D is equal to 0.5 meter, lambda is equal to 5000 angstrom. पहिल्यांदा गिवन मध्ये लिहून घ्या. d किती 1 मिलीमीटर म्हणजे 1 इंटू 10 रेज टू -3, कॅपिटल D किती 0.5 मीटर, लॅम्बडा किती 5000 अँगस्ट्रॉम. अँगस्ट्रॉम म्हणजे 10 रेज टू -10, 3 0 गेले म्हणजेच 5 इंटू 10 रेज टू -7. आता ही स्क्रीन असणार आहे सेंट्रल ब्राईट नंतर आता कितवा 7वा मॅक्झिमा, 7th मॅक्झिमा आणि त्यानंतर 11th मिनिमा म्हणजे हा कुठेतरी वरती असणार आहे. आणि ह्या दोघांच्या मध्ये डिस्टन्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, वाय फाईंड करायचा आहे. आता मॅक्झिमम म्हणजे हा काय आला ब्राईट पॉईंट आणि मिनिमम म्हणजे काय आला हा डार्क पॉईंट. मग आता पहिल्यांदा आपल्याला ब्राईटसाठी फाईंड केलं पाहिजे. मग फॉर 7th ब्राईट काय इक्वेशन आपलं yn इज इक्वल टू n लॅम्बडा डी अपॉन डी. मग y किती 7 ब्राईट इज इक्वल टू 7 लॅम्बडा डी अपॉन डी. हे झालं इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, आणि आता इथं लिहितो मी फॉर 11th डार्क yn इज इक्वल टू 2n - 1 लॅम्बडा डी अपॉन 2d.
y 11th dark is equal to 11th dark is equal to यांची व्हॅल्यू 11 पुट करा. 2 into 11 11 to the 22 minus 1 21 and this 21 lambda d upon 2d हे झालं इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, नोट डाऊन करून घ्या. वरतरक करतोय त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, वाय फाइंड करायचा आहे म्हटल्यानंतर 11th हा तुमचा ग्रेटर आहे, 7th हा तुमचा मिनिमम आहे. म्हणजे y इज इक्वल टू y 11 डार्क मायनस y 7th ब्राईट इज इक्वल टू 11 डार्क किती 21 लॅम्बडा d अपॉन 2d मायनस 7 लॅम्बडा d अपॉन d. ओके, रब करतो. तर बघा y इज इक्वल टू माझा इकडे येतो y इज इक्वल डिनॉमिनेटर सेम करायचं आहे. म्हणजे 2 इथं मल्टिप्लाय झाला 2 7 जा 14 म्हणजे 21 लॅम्बडा d मायनस 14 लॅम्बडा d अपॉन 2d विच इज इक्वल टू 21 मधनं 14 गेले 14 आणि 6 20 21 म्हणजे 7 बरोबर 7 लॅम्बडा d अपॉन 2d. ओके, आता फक्त काय करायचं सगळ्या व्हॅल्यूज पुट करून घ्या. 7 into 5 into 10 raised to minus 7 d किती 0.5 divided by 2 into 1 into 10 raised to minus 3. ओके, हे सोडवा. 2 into 1 2 minus 3 वरती गेलं plus 3. ओके, y is equal to 7 5 25 into 0.5 into 10 raised to minus 7 into 10 raised to 3. Divided by 2. 2 1 is 2, 2 0.2 to the 4 5 2 by the 10. ठीक आहे, तर हे मल्टिप्लाय करा 35 आणि हा 0.25 5 5 25 5 to 10 5 15 16 17 plus 2 5 10 2 3 6 7 ठीक आहे 5 7 तर 8 1 2 8.75 म्हणजे y is equal to 8.75 into 10 raised to 7 मधनं 3 गेले 7 मधनं 3 गेले म्हणजे किती राहिले 4 10 raised to minus 4 असं 7 minus 4 बरोबर आहे का. चुकलेगा 5 25 5 17 2 5 10 2 6 7 प्लस 0 0 0 इथे देतो ना काहीतरी. चेक करा आन्सर. ठीक आहे, ओके. बाकीचे प्रॉब्लेम्स मी तुम्हाला मेसेज करतोय, व्हॉट्सअपला टाकतोय, त्यानंतर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू.